आज जे चौथा सामूहिक विवाह सोहळा चांदोजी पावडे मंगल कार्यालयामध्ये संपूर्ण आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते समाहित बापूराव दादा गजबर आहेत, प्रफुल्ल दादा सावंत आहेत, प्रशांतजी इंगोले, दादासाहेब शेळके आहेत, मनीष भाऊ कावळे आहेत, बरीचशी मान्यवर मंडळी, सुरेशदादा गायकवाड असतील, रमेशदादा सोनाळे असतील, सर्व आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते, युवा नेते, आमच्या अनिताता इंगोले असतील, सामाजिक कार्यकर्त्या, या सर्वांच्या मान्यवरांच्या आणि श्रद्धावान उपासक हजारोच्या संख्येने तो उपस्थित होते। या सामूहिक विवाह सोहळ्याचे उद्घाटक सन्मान्य कामाजी पवार साहेब, या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष इंजिनियर अभियंता अशोक हेरेकर साहेब व मादळे साहेब, म्हणजे ही सर्व टीम होती। इंजिनियर भरत कुमार कानिंदे हे मुख्य संयोजक या सामूहिक सोहळ्याचे आहेत। कानिंदे साहेब आणि त्यांचे सहकारी इंजिनियर भीमराव धनजकर साहेब व सर्व महिला मंडळ यांनी ऊन वादळ वारा पावसाची तमा न बाळगता या ठिकाणावर उन्हातानात राबून 27 जोडपे एकत्रित केले आणि त्या 27 जोडप्यांचा एकत्रित सामूहिक विवाह सोहळा या ठिकाणावर अतिशय हर्ष उल्हासामध्ये आनंदामध्ये साजरा झाला। बाबासाहेबांनी हे सांगितलं होतं की जी माणसं ऊन वादळ वारा पावसाची तमा न बाळगता तळ हातावर शिर घेऊन काम करत असतात तीच माणसं जीवनामध्ये यशस्वी होत असतात। हा चौथा सामूहिक विवाह सोहळा 27 जोडपे या ठिकाणावर विवाहबद्ध होत असल्या कारण अतिशय यशस्वी हा सामूहिक सोहळा संपन्न या ठिकाणावर झालेला आहे। आज बापूराव दादांचा वाढदिवस, दादासाहेब शेळकेचाही वाढदिवस या ठिकाणावर साजरा झाला सर्व ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीमध्ये। तर मी या ठिकाणी शुभेच्छा आणि सर्व धारकधारिकांना शुभेच्छा देतो। इंजिनियर भरत कुमार कानिंदे साहेब, इंजिनियर धनजकर साहेब, सर्व आमचं संयोजक महिला मंडळ यांना दरवर्षी आपण सहकार्य अशाच पद्धतीने करावं, एक मंगल भावना व्यक्त करतो। सर्वांचं मंगल। आज आमचा हा पंचशील प्रतिष्ठानच्या वतीनं चौथा विवाह मेळावा आहे। या निमित्तानं आज आम्ही 27 जोडप्यांचे इथे लग्न लावलेले आहेत। सदरी लग्न विवाह किंवा हा जो कार्यक्रम आहे हा लोकांच्या दानामधूनच तयार झालेला आहे। आमचं महिला मंडळ असो, आमचं पुरुष मंडळ असो, वेगवेगळ्या समित्या असो, त्या घरोघरी जाऊन प्रचार प्रसार करतात आणि आमचा एक उद्देश आहे या निमित्तानं याच्या निमित्तानं या विवाह मेळ्याच्या निमित्तानं महिलाचं संघटन, पुरुषाचं संघटन आणि चांगल्या विचाराची माणसं एकत्र येऊन गोरगरीब जे जनता आहे किंवा गरजू आहेत त्यांचा जो अनाठाई खर्च लग्नासाठी होतो तो टाळण्यासाठी आम्ही हा उपक्रम हाती घेतलेला आहे। आणि निश्चितच या उपक्रमाला सर्व थरामधून सामान्य असो, कार्यकर्ते असो, कार्यकर्ते असो, सगळे नेते असो, सर्वांचा आम्हाला पाठिंबा आहे आणि त्या सर्वांच्या ज्ञानातून आणि त्या सर्वांच्या मदतीमधूनच आम्ही हे सर्व उभं करू शकलो। आम्ही त्या सर्वांचे धन्यवाद करतो, पब्लिकचे सुद्धा धन्यवाद करतो जे आमच्या सोबत आहेत, तळागाळातली माणसं सोबत आहेत, सामान्य माणसं सोबत आहेत। त्याच्या निमित्तानं पुन्हा मी एकदा त्यांना वंदन करून त्यांचा आभार मानतो। जय भीम, जय काय। या ठिकाणी वधूवर विवाह मेळावा आज पंचशील प्रतिष्ठानच्या वतीने वर्ष 4 हा साजरा होत आहे आणि या उपक्रमाला खऱ्या अर्थानं जे वरवधूचे माता पिता असतात याच्या मागचा उद्देश आहे की लग्न करून बघा, घर बांधून बघा। या प्रमुख कारणामुळं आज एक लग्न उभं करायचं म्हणजे तर लाखो रुपयाचा खर्च आहे आणि या विवाह मेळ्यामध्ये जर आपण लग्न लावले तर या माता पित्यांचा लाखो रुपयाचा खर्च वाचू शकतो आणि लग्न हे अतिशय चांगल्या पद्धतीने, सुंदर पद्धतीने इथे होऊ शकतं। याच्या मागचा हा मोठा चांगला उद्देश आहे। त्यामुळं या प्रतिष्ठानचे भरत कुमार कानिंदे असतील व त्यांची सर्व टीम असेल, इथे उपस्थित असलेले जे वधूवर असतील त्या सर्वांना मी शुभेच्छा देतो। थांबतो, धन्यवाद। मी आर.बी. मादळे, संयोजक समितीचा आजच्या या विवाह सोहळ्याचा मी अध्यक्ष आहे। या नात्यानं माझी जी टीम आहे म्हणजे पुरुष समिती आणि स्त्री समिती मे महिन्यामध्ये चांगलं म्हणजे मेहनत केली, उन्हाची पर्वा न करता त्याने कष्ट केले आणि हा सामूहिक विवाह मेळावा आज 5 जून 2026 रोजी चांगल्या प्रकारे पार पाडला। याबद्दल या सर्व टीमचं मी स्वागत करतो आणि त्यांना धन्यवाद देतो। आणि एक सामाजिक बांधिलकी म्हणून गरजू
ना या विवाह माध्यमातून त्यांना चांगली मदत होईल. भविष्यामध्ये या विवाह सोहळ्याला म्हणजे चांगला प्रतिसाद मिळेल आणि एक चांगला कुटुंब पद्धती बौद्ध विवाह पद्धती निर्माण होईल. संयोजक समितीने जे काही कपडे रुपी भेट दिलेली आहे, त्यांना दागिना दिलेला आहे आणि त्यांची जेवणाची याची सगळी त्यांच्या पाहुण्यारावळ्यांची सगळी इथे व्यवस्था त्या आमच्या समितीने केलेली आहे आणि सर्वांना म्हणजे त्याचा आनंद घ्यावा एवढीच एक शुभेच्छा व्यक्त करतो. माझं नाव समीक्षा म्हात्रे आहे. आम्ही स्टार्टिंगला रजिस्ट्रेशन केलं होतं, त्याच्या ऑफिसला जाऊन नाव नोंदणी केली. त्याने सिग्नेचर वगैरे केले, आमचा फोटो घेतला. नंतर त्यांनी म्हणले की बॉन्ड नाव नव्हतं, आम्ही बॉन्ड आणून दिलं, त्याच्यावर पण त्यांनी सिग्नेचर घेतले. मग त्यांनी तारीख दिली 5 तारीख. 5 तारीख दिल्यानंतर त्यांनी म्हणले लग्न 5 तारखेच्या अगोदर तुम्हाला कपडे घ्यायला बोलवतं. मग त्यांनी कपडे पण दिले, भेट पण दिली. त्यांनी 3 तारखेला त्यांनी भेट. मग नंतर 5 तारखेला लग्नाच्या स्टार्टिंगला बोलवल्यानंतर मग आमची इथे चांगली रूम वगैरे दिली, सेवा केली आमची. त्यांनी रूम वगैरे दिली, जेवणाची सोय केली, पाण्याची सोय केली, सगळ्या सोय केली आमची. हा, त्यांनी म्हणली की एका महिन्याच्या बाद तुम्हाला 25,000 रुपये अकाउंटला पडते नवरीच्या. आणि नवरीच्या याच्यामध्ये गळ्यामध्ये एक चक्र पण दिलं चांदीचा. हा, असे गरीबाला ना सगळं भेटत पाहिजे. आपल्या भारतामध्ये सगळ्यात आभार मानते की आम्हाला सेवा भेटली पण त्यांची.